हाय, मी नीलम. विनोदी कथासंग्रह गोष्ट एका बजेटची, प्रदीप जोशी यांच्या या कथासंग्रहातील प्रेम संमेलन ही कथा ऐकूया. सूर्य मावळतीला आलेला, जनावरे घराकडे परतू लागलेली. दिवसभर शांत असणाऱ्या वळसेवाडीत लोकांची ये जा सुरू झाली. शेतात राबलेली मंडळी आता घराकडे परतू लागली. पक्षी देखील आपापल्या घरट्याकडे धाव घेऊ लागले. कॉलेजमधली पोरं पोरी दिवसभराचा शीन घालवून मेकअप करून मारुतीच्या देवळाजवळील बागेत फिरायला येऊ लागली. म्हातारी माणसं पारावर गप्पा मारण्यासाठी जमू लागली. या गावाचे वैशिष्ट्य असे होते की दिवसभर गावात चिटपाखरू दिसत नसे, मात्र दिवस मावळला की गाव कसे माणसांनी फुलून जाई. नेमकी हीच संधी साधून ग्रामपंचायतीचा तराळ भिकू हा दवंडी देत असे. आजही असंच झालं. ऐका हो ऐका, अशी आरोळी ठोकत भिकू तराळ दवंडी देण्यासाठी गावातून फिरू लागला. सगळेजण कान टवकारून ऐकू लागले. आजची दवंडी मात्र वेगळी होती. ती पंचायतीचा कर भरण्यासाठी, बालकांच्या लसीकरणासाठी, गावच्या जत्रेच्या तयारीसाठी किंवा ग्रामपंचायतीच्या कामासाठी नव्हती. आजचं कारणच वेगळं होतं. भिकूने दवंडी दिली. ऐका हो ऐका, आपल्या गावात प्रेम संमेलन आयोजित केले जाणार आहे. त्याच्या नियोजनाची बैठक आज आयोजित केली आहे. तरी सर्वांनी रात्री 8 वाजता ग्रामपंचायतीत बैठकीसाठी उपस्थित राहावे हो. गावात प्रेम संमेलन होते म्हटल्यावर तरुण पोरं पोरी चांगलीच चेकाळली. 7 वाजताच शिपायाने ग्रामपंचायतीचा हॉल झाडून सतरंज्या टाकून ठेवल्या, माईक लावला, वातावरण निर्मितीसाठी प्रेमाचीच गाणी लावली. जब प्यार किया तो डरना क्या. एरवी बैठकीला विनवण्या करून देखील टाळाटाळ करणारी बाया बापडी आज मात्र सरपंच यायच्या आधीच जमा झाली. बैठकीचा एकूण जोश पाहिल्यानंतर संयोजकाला प्रेम संमेलन थाटात साजरे होणार याची खात्री पटली. सरपंच आले आणि नियोजनाच्या बैठकीला सुरुवात झाली. संयोजकांनी प्रेम संमेलनामागची भूमिका विशद केली. गावात सगळेच लाफडे बहादूर, त्यामुळे एका झटक्यात 3 सत्रात संमेलन घेण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. गावच्या परिसरात शोध घेऊन सर्वात जास्त प्रेम प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तीला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष करण्याचे ठरले. संमेलनाची तारीख ठरली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्याच दिवशी गावच्या जत्रेला जोडूनच संमेलनाची आखणी करण्यात आली. छपाईचा खर्च वाचविण्यासाठी निमंत्रण पत्रिकेला फाटा देऊन मोबाईलद्वारा निमंत्रण देण्याचे ठरले. गावातील मोबाईल शॉपीवर ही जबाबदारी टाकण्यात आली. घरोघरी निरोप गेले. शेजारच्या गावातून निमंत्रणे दिली. वेगवेगळ्या समित्या तयार केल्या गेल्या. गावातल्या बायकांना देखील प्रतिनिधित्व देण्यात आले. संमेलनाच्या आदल्या दिवशी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मराठी शाळेच्या आवारात भव्य मंडप घालण्यात आला. संमेलन नगरास प्रेमनगर असे नाव देण्यात आले. स्वागत कमानीवर हीर रांझा, शहाजान मुमताज, लैला मजनू, वासू सपना या प्रेमवीरांची चित्रे त्यांच्या प्रेमकथेसह लावण्यात आली. प्रेमाची महती सांगणारे स्वागत गीत रचले गेले. त्याची रंगीत तालीम झाली. प्राथमिक शाळेच्या एका मास्तरणीवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. रांगोळी काढण्यात आली. प्रेम संमेलनात काही गडबड होऊ नये म्हणून पुरुष व स्त्रिया यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली. प्रेम प्रकरणाच्या संख्येनुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रांगेतील खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. आपला नवरा कोणत्या खुर्चीवर बसतो व आपली बायको कोणत्या खुर्चीवर बसते याकडे सर्वांचेच लक्ष जाईल म्हणून ही कल्पना ऐनवेळी रद्द करण्यात आली. अखेर संमेलनाचा दिवस उजाडला. प्रेम संमेलन म्हटल्यावर बायका पोरी जरा जास्तच नटून आल्या. तालुक्याच्या गावातून पावडर, लिपस्टिक आणली. बायका पोरी नटून येणार म्हटल्यावर म्हाताऱ्यांनी देखील दाढी मिशा रंगवल्या, केसाला कलप केला. पहिल्या सत्रात कवी संमेलन झाले.
ज्येष्ठ कवी प्रेम नारायण या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी निवडक काव्य वाचनात प्रेमिका गजनी, प्रेमात जळते मी, प्रेम बहादर, प्रेम करू की मरू, प्रेम माया, जळलं मेलं ते प्रेम, प्रेम साब, प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, यांच्या कवितांना चांगली दाद मिळाली. प्रेम नारायण यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की बाई, कविता प्रेम यांचं अतूट नातं आहे. ते जपण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. रात्रीच्या मैफलीला जशी बाई बाटली असल्याशिवाय नशा चढत नाही, तशी कवी संमेलनात बाई प्रेम असल्याशिवाय रंगत येत नाही. अगदी पूर्वीपासून हे चालत आहे. कवीच्या जीवनात बाई आल्याशिवाय प्रेमकाव्य वास्तवदर्शी होणार नाही. प्रेमी रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी एक कविता सादर केली. ती अशी होती: प्रेम प्रेम म्हणजे नेमके काय, नवऱ्याने दुसऱ्याच्या बायकोवर केलेले, बायकोने दुसऱ्याच्या नवऱ्यावर केलेले, दूध पिणाऱ्या मांजरासारखे डोळे मिटून, दूर कोठेतरी मळ्यात किंवा उसाच्या फडात, कोणी पहिले तरी न भिता न लाजता, दोघांनी जीवापाड केलेले एकमेकांना फसवून. उसाच्या फडात बरेच जण गेले असल्याने या कवितेला चांगलीच दाद मिळाली. आपल्यावरच कविता केली असे साऱ्यांना वाटू लागले. यावेळी प्रेमात पडलेल्या पण यशस्वी न झालेल्या कवींचा गुलाब पुष्प व प्रेम यशस्वी होण्याच्या 10 पायऱ्या हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. दुसरे सत्र परिसंवादाचे होते. प्रेमात आरक्षण असावे काय, प्रेम तुमचे व आमचे, प्रेमभंग झाल्यावरही प्रेम करावे का, राजकारण्यांचे प्रेम, 21व्या शतकातील बदलते प्रेम, प्रेमात विरह हवाच का, हे परिसंवादाचे विषय होते. परिसंवाद चांगलेच रंगले. प्रेमवीर साहित्यिकांना भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रेमभंग झालेल्यांना भात, वरण, भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, पराठे, लोणचं, पापड तसे सात्विक भोजन देण्यात आले. नुकत्याच प्रेमात पडलेल्या साहित्यिकांना प्रेम करण्यात जोश यावा म्हणून मच्छी, कांद्याची कोशिंबीर, चिकन, बोलारीचे मटण, तांबडा पांढरा रस्सा देण्यात आला. पुढील सत्रात अधिक झिंग यावी व रंगत यावी यासाठी विविध प्रकारचे मद्य देखील ठेवण्यात आले होते. त्याचा चोरून बऱ्याच जणांनी आस्वाद घेतला. तिसरे मुख्य सत्र होते. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रेमळ साहित्यिक, प्रेमभक्त चुंबनवाले यांना देण्यात आले. स्वागत गीत नवऱ्याशी न पटल्याने 3 वेळा घटस्फोट घेतलेल्या शाळेच्या बाईंनी सादर केले. त्या म्हणाल्या, स्वागत करूया प्रेमभक्त चुंबनवाल्यांचे, घेऊया चुंबन त्यांचे प्रेम भरल्या ओठाने, गालावरी ठेवून त्यांच्या खुणा स्वागताच्या, करूया साजरा आनंद आजच्या या दिनाचा. गावच्या सरपंचांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आज आपल्या गावात प्रेम संमेलन होत आहे, ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. प्रेमाशिवाय जीवन व्यर्थ आहे. आपल्या गावात चोरून प्रेम करणारी मंडळी भरपूर आहेत. त्यांना या संमेलनातून खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मिळेल. आजचे अध्यक्ष तर त्या बाबतीत गुरु आहेत. चोरून चुंबन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच त्यांना आज आपण निमंत्रित केले आहे. आजवर त्यांनी चुंबनांचा उच्चांक केला आहे. मार्गदर्शन करताना प्रेमभक्त म्हणाले, साहित्य संमेलने नेहमी भरतात. प्रेम संमेलनाची आज खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे. साहित्य वाचून मिळणारे समाधान क्षणिक असते. प्रेमाचे समाधान आयुष्यभर पुरते. काही जण प्रेमातील चुंबनावर आक्षेप घेतात. मला सांगा, एक चुंबन काही तास आपल्याला कामाची ऊर्जा निर्माण करणार असेल तर त्यास विरोध का करावा? शासनाने साहित्य संमेलनाप्रमाणे प्रेम संमेलनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. साहित्यात ग्रामीण, शहरी, दलित, मानदेशी असे अनेक कप्पे आहेत. प्रेमात एकच कप्पा आहे. त्यामुळे अशी प्रेम संमेलने सतत झाली पाहिजेत. या गावाने आज एक आदर्श घालून दिला आहे. या संमेलनात काही ठराव करण्यात आले ते असे: प्रेम साहित्याला जागतिक दर्जा मिळाला पाहिजे.
वर्षातून एक संमेलन परदेशात घ्यावे, त्याला शासनाने अनुदान द्यावे. त्यातून परदेशी प्रेमाच्या कल्पना आपल्या देशात येतील. प्रेम जीवनात आवश्यक असल्याने प्रेम संमेलनाकडे तुच्छतेने पाहू नये. प्रेमवीर साहित्यिकांना विविध पुरस्कार द्यावेत. प्रेमवीर साहित्यिकांचे स्वतंत्र मंडळ असावे. शेवटी प्रेम शपथ घेण्यात आली ती अशी: प्रेम करणे हा माझा हक्क आहे. सारे प्रेमवीर माझे बंधू भगिनी आहेत. निष्ठेने प्रेम करण्यास मात्र ते सतत बदलते ठेवण्यास मी बांधील आहे. एकमेकांच्या घरात छुपा घरोबा करण्यातच खरे सुख असते, याची मला जाणीव आहे. तो करण्याचा मी सतत प्रयत्न करीन. मी सर्व प्रेमवीरांचा मान राखीन. पुढील वर्षी याच गावात संमेलन घ्या, असा आग्रह गावातील प्रेमवीरांनी धरल्याने तसा ठरावही करण्यात आला. संमेलनाचे सूप वाजले. घरी जात असताना नव्या प्रेम प्रकरणांची शोध मोहीम सुरू झाली. नजरानजर झाली, इशारे झाले. गावात छुप्या प्रेम प्रकरणांची संख्या वाढली. पुढच्या संमेलनात अध्यक्षपदाचा मान मिळावा म्हणून जो तो सावज शोधू लागला. सरपंचाने तर बायकोच्या माध्यमातून महिला मंडळाची स्थापना केली. आठवड्यातून काही ना काही कारण सांगून मीटिंग आयोजित केली जाऊ लागली. गावात आता जो तो प्रेम भरल्या नजरेने पाहू लागला. त्यामुळे गावाचा चेहरा मोहराच बदलून गेला.